सगळ्यात महत्त्वाचं, सातत्याने हा प्रश्न विचारला जातो की या अनाउन्समेंट या प्रत्यक्ष त्या ठिकाणी परिवर्तित होतात का? तर याही संदर्भात महाराष्ट्राचा परफॉर्मन्स सगळ्यात चांगला राहिलेला आहे. डावोस 2025 मध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट अनाउन्समेंट होत्या त्यापैकी 75% अनाउन्समेंट्स या फ्रक्टिफाय झालेल्या येत आहेत. आणि त्यामुळे मला असं या ठिकाणी वाटतं की एक प्रकारे या कागदावरच्या अनाउन्समेंट्स नाहीत. एक गोष्ट अजून स्पष्ट केली पाहिजे, कारण अनेक वेळा लोकांचा गैरसमज असतो किंवा काही लोक जाणीवपूर्वक गैरसमज करून देतात. या इन्व्हेस्टमेंटचा जो कालावधी असतो, एक इन्व्हेस्टमेंट सुरू झाल्यापासून ती पूर्णपणे अस्तित्वात येण्याकरता हा 3 वर्षापासून 7 वर्षापर्यंत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यात प्रोडक्शन होतं, वेगवेगळ्या टप्प्यात ती फ्रक्टिफाय होते. पण या सगळ्या इन्व्हेस्टमेंट जे सिरियस इन्व्हेस्टर्स असतात ते जमिनी घेतात, अप्रुव्हल्स घेतात, फायनान्शियल क्लोजर करतात आणि काम सुरू करतात, त्यालाच आपण एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट आली आहे असं समजतो. 70% 2025 चे जे काही आपले एमओयूज आहेत किंवा आपल्या घोषणा आहेत त्या या ठिकाणी फ्रक्टिफाय झालेल्या आहेत. ज्या होऊ शकल्या नाहीत त्यातलेही काही गोष्टींमध्ये जिओपॉलिटिकल कारणं आहेत. काही देशांशी आपले जे काही संबंध आहेत ते मध्ये तणावाचे होते. अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे त्या येऊ शकलेल्या नाहीत. आता आपण जर याच्यामध्ये कोण कोण आलेला आहे मी सगळे सांगणार नाही, पण आपण जर बघितलं एसबीजी ग्रुप आहे, केनियस इंटरनॅशनल आहे, ब्रुकफिल्ड आहे, आरएमझी आहे, इंडो इटालियन चेंबर ऑफ कॉमर्स आहे, या ठिकाणी आर्सेलर मित्तल आहे, IISM ग्लोबल आहे, ACME क्लीनटेक सोल्युशन आहे, टिल्मन ग्लोबल आहे, त्यानंतर लंडन आहे, SR आहे, TARQ सेमिकॉन आहे, कॅपिटल लँड आहे, ओपन AI आहे, प्रिन्स्टन डेटा ग्रुप आहे, एनव्हिडिया आहे, स्कोडा ऑटो, फोक्सवॅगन आहे, या ठिकाणी त्यासोबत आयरन माउंटन आहे, STT टेलिमीडिया आहे, नोवोनेसिस आहे, IONQ आहे. आपले जे ग्लोबल ब्रँड्स आहेत 165 देशांमध्ये काम करणारा टाटा हा ग्रुप आहे, अडानी ग्रुप आहे, रिलायन्स ग्रुप आहे, JABL आहे, विसॉन आहे, घोस्ट वर्क्स आहेत, त्यानंतर या ठिकाणी कोका कोला आहे, बॉश यासोबत